जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदान येथे दाखल होणार आहे। आपण पाहू शकतो अगदी सर्वित्रीकडे सर्वच जे आहे ते मराठा समाजाचे आक्रमक आंदोलन जे आहे ते पार पडणार आहे। आणि पाहायला गेलं तर एकंदरीत सर्वच मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील आणि सर्वच जण जे आहे ते आझाद मैदान येथे दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो अगदी सर्वांनी गांधी टोपी घातलेली आहे। एक मराठा लाख मराठा, त्याचबरोबर हम सब जरांगे असं देखील जे आशय जो आहे तो या गांधी टोपीवरती लिहिण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो सर्वत्र संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते खचाखच भरायला सुरुवात झालेला आहे। काहीच वेळात जे आहे मनोज जरांगे पाटील जे आहे ते याच आझाद मैदान येथे दाखल होणार आहे। त्या आझाद मैदान येथे दाखल होणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जे आहे ते उपोषणासाठी बसणार आहेत। अगदी प्रशासनाकडून आणि त्याचबरोबर जे आहे ती संध्याकाळपर्यंत जी आहे ती मुभा देण्यात आलेली आहे। 29 ऑगस्ट 2023 रोजी पहिलं आंदोलन जे आहे ते सुरुवात झाली होती, मराठा आंदोलनाला सुरुवात झाली होती। त्यानंतर आज अगदी 2 वर्षाचा जो लढा सुरू आहे याला देखील जे आहे 2 वर्ष पार पडत आहे। 2 वर्षानंतर देखील जेवढी सुरुवातीला आक्रमक भूमिका होती तेव्हा अजूनही ती आक्रमक भूमिका जी आहे ती आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळते। आणि यात सर्व आपण पाहू शकतो सर्वच मनोज जरांगे पाटील यांच्या काही वेळातच दाखवलं होती त्यांची देखील जे आहे ते मराठा समाज आक्रमक आंदोलक जे आहे ते यांची वाट पाहत आहे। या ठिकाणी एकंदरीत पाहायला गेलं तर याच आझाद मैदानमध्ये अनेक जे आहे ऐतिहासिक आंदोलनं पार पडली, त्यात आता मराठा आंदोलनाची देखील जी आहे ती भर पडलेली आहे। अगदी गेल्या वर्षी देखील एक वर्षांपूर्वी देखील जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता मुंबईत येण्याचा, पण मुंबईतील वाशी ते नवी मुंबईत येथे जे आहे ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। त्यानंतर देखील जे आहे आता मुंबईत भगवं वादळ दाखल झालेलं आहे। अगदी जरांगे पाटील जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अनेक ठिकाणी जे आहे त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे। शिवनेरी किल्ल्यावरती देखील त्यांनी ते वास्तव्यास देखील थांबले होते। त्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काल रात्रीपासूनच मुंबईच्या संपूर्ण आझाद मैदान परिसराच्या कानाकोपऱ्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि अगदी जिथे जागा मिळेल तिथे जे आहे ते वास्तव्यास राहिलेले आहेत। जिथे जेवण मिळेल तिथे देखील मोठ्या संख्येने आंदोलक राहिले। आपण पाहू शकतो हम सब जरांगे अशी देखील जे आहे ते घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सगळीकडे जिथे जागा मिळेल तिथे देखील जे आहे मराठा आंदोलक आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। अगदी आझाद मैदान भरायला देखील जे आहे ते सुरुवात झालेली आहे। जय जय महाराष्ट्राच्या गाण्याने जे गाणं गाणं सुरुवात केलेली आहे ते आपण पाहू शकतो। भूमिका आणि त्याचबरोबर कुठेतरी प्रशासनाला देखील जे आहे ते आवाहन केलं होतं, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, जर नाही दिलं तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असं देखील जे आहे ते वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात होतं। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील थेट मागणी पूर्ण न झाल्यामुळे मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतात अगदी नाचून देखील जे आहे ते आनंद व्यक्त थेट आपण मराठा आंदोलकांशी जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन पार पडतंय? आम्हाला ओबीसी मधून 50% मधून आरक्षण पाहिजे। मनोज जरांगे पाटील इथे थोड्या वेळात येत आहेत। मनोज जरांगे पाटील इथून आम्हाला 50% आरक्षण देणारी खात्री असल्यामुळे हा सगळा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे आणि इथे एकवटला आहे। त्यामुळे आम्हाला मिळणारी जी खात्री आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आज 2 वर्ष पूर्ण झाले आहेत। 2023 साली 29 ऑगस्ट 2023 रोजी जे आहे आंदोलनाला सुरुवात झाली होती। 2 वर्ष हा लढा सुरू आहे, काय सांगाल? 2 वर्षात ज्या सरकार म्हणत होतं की मराठा हा कुणबीमध्ये नाही, तर या मनोजदादाच्या माध्यमातून 58 ते 60 लाख नोंदी संपूर्ण महाराष्ट्रात शोधल्या गेल्या। त्या शोधल्यामुळेच 100% खात्री झालेली आहे। सरकारला पण माहित आहे की कुणबी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी आहे, त्यामुळे आरक्षण हे ओबीसी मधून दिलेलंच आहे। फक्त ते सरकारनं मान्य करायचं आहे। सरकार ते मान्य करत नाही म्हणून आम्ही इथे सगळे आलो नाही। तुमची काय प्रतिक्रिया? कुठून आलात तुम्ही? आम्ही जिल्हा हिंगोली कळमनुरी तालुक्यातून आलेलो। आम्हाला फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटावं ही आमची मान्यता आहे आणि आमचा हा मराठा समाज पहिल्यापासून लढाऊ आहे।
आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही. आम्हाला फक्त 1 दिवसाचं परमिशन दिलेलं आहे, पण मराठ्याला परमिशन लागत नाहीये, कारण की मराठा खडा तर सरकारचे भी बडा. तुम्ही कुठून आलात, काय भूमिका आहे, आज आंदोलन करताय? आम्ही लातूरमधून आलेलो आहोत, मराठवाड्यातून. कारण की आमची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे की आमच्या आर्थिक स्थिती नाजूक झाल्यामुळं आम्हाला कुणबी प्रमाणपत्रामधून सरसकट आमच्या बांधवाला, शेतकरी बांधवाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आणि हे सरकारला हे आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. ही आमची भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी आम्ही त्या पाटील साहेब 2 वर्ष हा लढा सुरू आहे. 2 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील असतील आणि मराठा समाज एकत्र येऊन अनेक वेगवेगळ्या भूमिकेत आंदोलन करताना पाहायला मिळते. काय म्हणजे भूमिका आता? आम्हाला बऱ्यापैकी यश भेटलेलं आहे, कारण की आमचे 58 लाख नोंदी सापडलेले आहेत. फक्त आमचा हैदराबाद ग्रॅज्युएट मराठवाडा विभागासाठी जी की आमचे जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे की हैदराबाद ग्रॅज्युएटच नाही, सातारा, मुंबई ही सगळे ग्रॅज्युएट लागू करावं, ही आमची राहिलेली मागणी. आमच्या सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण की आम्ही पहिल्याच ओबीसी मध्ये आहोत, हे सिद्ध होत आहे. नक्कीच आपण पाहू शकतो, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या मैदानातून हटणार नाही, अशी देखील जी आहे ती आक्रमक भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो सर्वित्रेकडे जे संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर सर्वच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात. काय तुमची भावना, आज आंदोलन पार पडतंय? सर, आमची अत्यंत भयानक परिस्थिती भावना आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून हलणार नाही, उठणार नाही. नक्कीच आपण पाहू शकतो, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही, उठणार नाही. आपण पाहू शकतो अगदी चारी बाजूला माझ्या पाहू शकतो अगदी संपूर्ण भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे दाखल होणार आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर सर्वित्रेकडेच काय प्रतिक्रिया आहे तुमची? आज आंदोलन पार पडते, काय सांगा? आंदोलन पार पडते, काय सांगा? सर्व मराठ्याला आरक्षण लवकर मिळालं पाहिजे. आरक्षण मिळणं हे आमच्या हक्काची जबाबदारी फक्त. बाकी आरक्षण मिळणं हे आम्हाला हवंच असे देखील आहे भावना त्यांची प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल, आज आंदोलन जे आहे आझाद मैदान येथे पार पडतंय? हा, नांदेडून आले आम्ही, नांदेडून चिखलात बसले. इथं पावसामध्ये सोय नाही, काहीच नाही. काय सांगाल, गेल्या 2 वर्षापासून हा लढा सुरू आहे? हा, पहिलं पण मागं पण आल्या होत्या, अजून पण आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. इथून आम्ही या चिखलातून उठणार पण नाही. नक्की आपण पाहू शकतो या चिखलातून आम्ही उठणार नाही असे देखील जे आहे ते भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर्वच आंदोलक जे आहे ते दाखल होत आहेत, हळूहळू सगळीकडे दाखल होत आहेत. काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने जे आहेत मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. अगदी जिथे जागा मिळेल तिथे जे आहे ते राहिलेले आहेत. जिथे जेवण मिळेल तिथे जेवण करताना आपल्याला आंदोलन अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे देखील जे आहे ते मराठा आंदोलक आपल्याला झोपताना पाहायला मिळाले. संपूर्ण चारी बाजूने जे आहे मराठा आंदोलकांनी जे आहे ते आपल्याला सर्वीकडेच पाहायला मिळतात. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चारी बाजूने अगदी अनेक ठिकाणी जे आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि आणखी काही लोक जे मराठा आंदोलक जे आहेत त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही तुळजापूरवरून आलेलो आहोत. काय आज आझाद मैदान येथे आंदोलन पार पडते, काय सांगाल? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. आम्ही जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही. तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही बी ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज आझाद मैदान येथे आंदोलन पार पडतंय. आज आम्ही आमच्या मावळ तालुक्यात आम्ही सगळे इथे जमलेलो आहेत. आम्ही मनोज जरांगे पाटलाला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाहीये. आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही या आझाद मैदान येथून हलणार नाही अशी प्रत्येकाची जी आहे ती भूमिका आपल्याला भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील याच आझाद मैदान येथे जे आहे ते दाखल होणार आहे आणि आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. अगदी आझाद मैदानच्या चारी बाजूला जे आहे ते भगवं वादळ दाखल झालेला आहे. गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. अगदी काही वेळातच आझाद मैदान येथे दाखल होतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करतील आणि त्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.
जरी अगदी संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत जरी परवानगी जी आहे ती आंदोलनाची देण्यात आली असली तरी मराठा आंदोलक असतील यांची सर्वांचीच भूमिका आपल्याला मांडताना पाहायला मिळतात. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, चिखलात बसून राहणार, अशी भूमिका आपल्याला मांडताना पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.